श्री शंकर गीता अध्याय 18. श्री शंकर महाराजांच्या पूजेची पूर्वतयारी केली. नंतर पूजा मांडली. गुलाबाचा हार घातला. सुवासिक उदबत्त्याचा घमघमाट केला. डौलामध्ये आरतीही केली आणि मोठ्या आनंदाने महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. त्यांच्या चरणकमलावर मस्तके ठेवली. जेव्हा अचानक महाराजांनी डोक्यावर हात ठेवला, नंतर मोठ्या प्रेमाने कवटाळून माझे मस्तक आपल्या हृदयाशी घट्ट धरले. त्यावेळी माझ्या अंगात आनंदाच्या लाटा उसळल्या. महाराजांना मी अत्यंत प्रसन्न झालेले पाहिले. एकूण 17 अध्याय पूर्ण झाले आहेत. ते सर्व महाराजांच्या पसंतीत उतरले आहेत, याचीच पावती त्यांच्या प्रसन्न आविर्भावावरून मला मिळाली. आता अध्याय फलश्रुतीचे. आता या ग्रंथाची फलश्रुती काय सांगावी. जे महाराजांनी सांगितले तेच लिहिले गेले आणि आताही महाराज जे सांगतील तेच मी लिहीन. माझ्या हातात फक्त लेखणी आहे. महाराजांचे चरण मनोभावे पूजून व त्यांच्यापाशी बसून हा फलश्रुतीचा अध्याय सुरू करीत आहे. या अध्यायाच्या आरंभास पहा कसा सुगंध दरवळला आहे. हा दिव्य सुगंध जेथे दरवळतो तेथे महाराज वावरत आहेत असे समजावे व तसे लक्षात येताच तात्काळ नमस्कार करावा. श्री गुरु महिमा. गुरु करायचा असतो म्हणून लोक गुरु करतात, पण गुरुचा महिमा काय आहे हे लोकांना ठाऊक नसते. श्री गुरुचा महिमा आगाध आहे. श्री गुरुचे महात्म्य अमर्याद आहे. श्री गुरूंच्या थोरवीला कसलीच उपमा देता येत नाही. शास्त्र असे सांगते की श्री ब्रह्मदेव हेच प्रत्यक्ष गुरु होते. श्री विष्णू हेच श्री गुरूंचे साक्षात रूप होय. भगवान श्री शंकर हे श्री गुरु होत. ब्रह्मा विष्णू महेश हे तीनही देव गुरु स्वरूप आहेत. म्हणजेच श्री गुरु मध्येच ते तीनही देव वास्तव्य करतात. एवढे गुरुचे महत्व आहे. श्री गुरूंची पूजा ही त्या त्रिदेवांचीच पूजा होय. श्री गुरूंची पूजा केली असता ह्या देवांची वेगवेगळीपणे पूजा करायची जरूर नाही हे स्पष्ट होते. गुरूंचा अधिकार हा त्रिमूर्तीपेक्षाही थोर आहे. या प्रकाराचे शास्त्रवचनही आहे. शास्त्र सांगते ब्रह्मा विष्णू महेशादिक देवांनी एखाद्या वेळी जर रागून शाप दिला तर त्या शापातून सोडवण्यासाठी श्री समर्थ गुरूंचाच अधिकार चालतो. पण श्री गुरूंनी शाप दिला तर त्या शापातून सोडविण्यास ह्या त्रिमूर्तीचे सामर्थ्य पुरे पडत नाही. तुमच्या प्रारब्धामध्ये जे लिहिले आहे तेच देव देऊ शकतात. प्रारब्ध बदलणे देवाच्या हातातही नाही. प्रारब्धात जे लिहिले असेल ते आपणहून प्राप्त होत असते. जे न मागताही मिळते तेथे देवाची जरुरी काय. श्री गुरूंचे मात्र तसे नाही. ते प्रारब्ध बदलवू शकतात. प्रारब्ध असो नसो मनात येईल ते देतात. श्री गुरु रूपाचा हा अमर्याद दिव्य महिमा आहे. ह्यांना कोणतीही उपमा देणे कालत्रयी शक्य होणार नाही. श्री गुरु हे तर त्रिलोक्याचा आधार आहे. त्यांची माया अपरंपार आहे. श्री गुरु माऊली सारखे कृपाळू आणि प्रेमळ दैवत नाही. त्रिलोक्यही ज्या गुरुरूपांचे सदैव ऋणी आहे त्यांचा अफाट गुणांचे कसे वर्णन करावे, त्यांची खूण कशी सांगावी. ते अनादि अनंत आगाध आहेत. श्री गुरुचे सामर्थ्य जितके अफाट आणि अतर्क्य तितक्याच त्यांचा शिष्य तयारीचा असावा लागतो. अन्यथा गाडी आल्याने निघूनही गेली, शिष्य मात्र झोपून राहील. श्री गुरूंची गाडी म्हणजे कैलास एक्सप्रेस होय. हैगाय करणारा त्यात बसू शकत नाही. शिष्यांची भूमिका कशी असावी. श्री गुरु माझे प्राण आहेत. माझ्या सर्वस्वाची ते खाण आहेत. माझे कल्याण हे त्यांच्या ताकदीतच सामावले आहे. तेच माझे सर्व काही आहेत. त्यांच्याशिवाय मला काहीच माहीत नाही. त्यांच्याशिवाय मला काहीही नको. मला एकमेव मुक्काम ते सर्वोच्च ठिकाण श्री गुरु महाराजच आहेत. ते कल्पतरू आहेत. जे जे आपण मनात धरू त्या सर्व इच्छा लिलिया पूर्ण होणार अशी निष्ठा धरणारा श्री गुरुप्रती शिष्याची असतेच असते. श्री गुरुचरित्र महात्म्य. प्रत्येकास आई आहे. ज्या प्रत्येकाला ती आवडतेच, पण आपल्या आईला तिची आई आवडणार हे नैसर्गिक आहे. आपण आईच्या आईला आपली आई म्हणू शकतो काय. आपणास आपलीच आई हवी असे आईचे आगळे महत्व. त्याप्रमाणे श्री गुरूंचे गुरु हे त्यांना प्रिय असतात. त्याप्रमाणे आपणास आपले गुरु थोर आहेत हेच आपल्याला तारतात असा हा गुरु महिमा प्रख्यात आहे. आपल्या श्री गुरुचे चरित्र तेच आपले गुरुचरित्र. त्यालाच म्हणतात गुरुचरित्र. इतर गुरुस्वरूपांचे चरित्र हे आपले गुरुचरित्र कसे होईल. आता श्री गुरुचरित्र नामे जो ग्रंथ प्रसिद्ध दिसतो तो गाणगापूरच्या नरसिंह सरस्वतीचा होय.
हे लिखाण अलीकडचे म्हणजे 500 वर्षापूर्वीचे आहे. या ग्रंथाच्या निर्मितीपूर्वी गुरूंची चरित्रे नव्हती काय? आपण आजकाल श्री गुरुचरित्राचीच विशेष ख्याती झाली आहे. तेच सर्वत्र वाचले जाते. पण पूर्वी प्रत्येकाच्या गुरुची चरित्रे असत. तीच चरित्रे वाचली जात. आजही ज्यांच्या गुरुचे चरित्र उपलब्ध नसते ते श्री गुरुचरित्र वाचतात. त्यांनी श्री गुरुचरित्र वाचावे. श्री शंकर महाराजही आपल्या भक्तांना श्री गुरुचरित्र वाचण्यास सांगत असत. कारण जेव्हा त्यांचे चरित्र उपलब्ध नव्हते, आज त्यांचे हे चरित्र उपलब्ध असल्याने महाराजांच्या भक्तांनी हेच वाचणे योग्य व शास्त्रोक्त होय. वर पाहता काही जणांना हा नवीन विचार विरोधी वाटेल, पण तात्विकदृष्ट्या सखोल विचारांती हा उपयुक्त व योग्य असे पटेल. म्हणून श्री शंकर महाराजांच्या सर्व भक्तांनी, सर्व शिष्यांनी नित्यपणे शंकरगीता वाचून आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्यावे. हा ग्रंथ अत्यंत मौलिक आणि प्रासादिक आहे. महाराजांचे कैक अघटित लीलाविलास ह्या ग्रंथात आहेत. ग्रंथ निर्माणाची प्रेरणा महाराजांचीच होती. महाराजांचे आशीर्वाद ह्या ग्रंथाला लाभले. हे कार्य त्यांच्या आदेशानुसार झालेले आहे. ही लीला पुष्पे गुंफण्याचे कौशल्यही त्यांचेच आहे. ग्रंथलिखाणावेळी वेळोवेळी त्यांनी कौल दिला, अडलेल्या गोष्टी सांगितल्या, महत्त्वाचे चुकलेले मुद्दे लिहिण्यास सुचविले. प्रत्येक वेळेला शुभशकुन झाले. महाराज जे विचार सुचवित तेव्हाच ती ओवी तयार झाली आहे. यात माझे काहीही नसून करते करविते महाराजच होय. माझ्या हातात लेखणी हे महाराजांचे उद्गार त्यांच्या मुखातून ऐकायला मिळाले आहेत. आता जर त्यांच्याच हातात लेखणी तर ग्रंथ कोण लिहिणार? ह्या पूर्ण ग्रंथात श्री शंकर महाराज लीलाविलासामृत ओतप्रोत भरलेले आहे. हवे तेवढे लुटावे आणि आपले जीवन उजळून टाकावे. प्रत्येकाने आपली मानवी देहाचे सार्थक करून घ्यावे. आजकाल सगळा धाकधकीचा मामला आहे. जो तो आपल्या उद्योगात गुंतलेला असतो. त्यामुळे कोणाला निवांत वेळ मिळत नाही. अशा सर्वांना सुखदायी जीवनासाठी शंकरगीतेचे रसपान उपयुक्त ठरेल. ग्रंथरचनेची योजना. महाराजांनीच आदेश दिला होता की या गीतेचे अध्याय 18च असावेत आणि प्रत्येक अध्यायात 108 ओव्या असाव्यात. अखेरच्या अध्यायात 121 ओव्या असाव्यात. एकूण सर्व ओव्यांची संख्या होते 1957. खरे तर महाराज हे श्री मारुतीरायास त्यांचे शेपूट संपेल का कधी? कितीही मोठा ग्रंथ लिहिला तरी यांचे चरित्र लिहून संपणार नाही आणि विस्तीर्ण ग्रंथ लिहिल्यास तो वाचायला कोणाला वेळ मिळणार आणि पारायण कोण करणार? म्हणून हा ग्रंथराज स्वल्प आकाराचाच बनविला आहे. मनोकामनापूर्ती. मानवाच्या प्रमुख मागण्या 18 होत. त्या प्रत्येकाचे 18 प्रकार होत. मागण्यांचा हा प्रचंड वारा अखंड सुसाट सुटलेला आहे. मागणाऱ्यांच्या असलेल्या मागण्या, त्यांच्या मनात उद्भवलेल्या इच्छा, त्यांच्याच असलेल्या उणीवा व अन्य काही मनोकामना असतील. अचानक संकट उद्भवले असेल, काही प्रश्नाचा गुंता निर्माण झालेला असेल, परिस्थिती प्रतिकूल झाली असेल, आता काय करावे हे सुचत नसेल, तर अशावेळी हा ग्रंथ वाचला असता, पारायणे केली असता सारे प्रश्न सुटतील. सर्व योग्य गोष्टींची पूर्तता होईल. योग्य त्या साऱ्या मागण्या पूर्ण होतील. संकटातून बाहेर येण्याचे मार्ग दिसतील. प्रश्न मार्गी लागतील. अनुकूल बदल होतील. काय करावे ते सुचेल. फक्त महाराजावर अखंड प्रीती असावी. त्यांच्यावर व्याभिचारी भक्ती जोडावी. फक्त महाराजांचीच आसक्ती वाटावी. त्यांच्यावरील श्रद्धा अढळ असावी. धुणी म्हणजे अग्निहोत्र. श्री शंकर महाराजांचे पारायण सुरू असताना अग्निकुंडामध्ये अग्नी फुलवून गायीच्या तुपाची आहुती द्यावी. महाराजांनी ही मच्छिंद्रनाथाची शांतधुनी प्रज्वलित केली होती. ही धुनी म्हणजे अग्निहोत्र आहे. ज्याला अग्निहोत्राची माहिती आहे त्यांनी पारायणाआधी अग्निहोत्र करावे, अन्यथा धुनी पेटवावी. ही नाथपंथीय खूण आहे. महाराज नाथ संप्रदायाची आहेत. त्यांची धुनी प्रज्वलित केली, त्यात ती अखंडपणे चाललेली, हाच त्यांचा हेतू होता. जिथे पारायण सुरू होते तेथे महाराज येतात हे लक्षात ठेवा. त्यांच्यासाठी एक स्वतंत्र पाठ ठेवावा. त्या पाठाची पूजा करावी. महाराजास आवाहन करावी. नंतर त्यास नमस्कार करून पारायणाचा शुभारंभ करावा. पारायणाच्या पद्धती अनेक आहेत. सप्ताह पारायणामध्ये पहिल्या दिवशी ग्रंथ महाराजाचे पूजन करावे. त्या दिवशी पहिले 2 अध्याय वाचावे. नैवेद्य अर्पावा.
आरती करावी. पुढील 5 दिवस रोज 3 अध्याय वाचावे. 7व्या दिवशी अखेरचा अध्याय वाचावा. पारायण पूर्ण करावे. महानैवेद्य आरती करून पारायणाची सांगता करावी. याशिवाय रोज 1 अध्याय वाचल्यास 18 दिवसाचे पारायण होईल. रोज 2 अध्याय वाचले असता 9 दिवसाचे पारायण पूर्ण होईल. रोज 3 अध्याय वाचता 6 दिवसात, तर रोज 9 अध्याय वाचले असता 2 दिवसात पारायण पूर्ण होईल. अथवा एकाच बसल्या ठिकाणी एका दिवसाचे पारायण पूर्ण होईल. ह्या 7 प्रकारच्या पारायणाच्या पद्धती आहेत. आपणास जी सोयीची वाटेल ती अनुसरावी. बसल्या बैठकीत पारायण करणे हे सहज शक्य आहे. बाकीच्या पद्धती तर याहून सुलभ आहेत. केलेल्या पारायणाची नोंद ठेवा, त्यात तुमचेच कल्याण आहे. पारायण काय काय घडेल याची कल्पना येते, पण लक्षात ठेवा, ह्या ग्रंथाचे पहिले पारायण निष्काम असले पाहिजे. ह्यावेळी आपणास सूचना मिळते, त्यातून पुढील मार्ग आचरावा. नंतर मनात इच्छा हेतू ठेवून पारायण करावे. या पारायणातून आपल्याला काही सूचना मिळतात. आपल्या इच्छापूर्तीसाठी किती पारायणे करावी लागतील ह्या संदर्भात महाराज स्पष्टपणे आज्ञा देतील. त्याप्रमाणे पारायणे करावी. निष्ठेने पारायणे करणाऱ्या श्रद्धावंतासमोर प्रकटतील प्रत्यक्ष भगवंत महाराज दिसतील. मूर्तिमंत असे झाले तर याहून आणखी काय हवे. हा दर्शन लाभ महान, अपूर्व, अत्यंत मौल्यवान, शाश्वत स्वरूपाचा होय. बाकी कोणतेही व्यावहारिक लाभ हे अशाश्वतच होय. केवळ कस पदार्थ होत. जो मौल्यवान लाभ मिळवून देतो त्याच्यापासून क्षुल्लक लाभ होणार नाही काय. अथांग पसरलेल्या जलसागरात चूळभर पाणी मिळणार नाही काय. ग्रंथाचे वैशिष्ट्य. सकल कामना पूर्ती. ह्या ग्रंथातील प्रत्येक अध्याय वेगवेगळ्या विशिष्ट कामना सफल करणारे आहेत. महाराज कोणता अध्याय वाचावा हे दृष्टांतात सांगतात. संपूर्ण ग्रंथ पारायण केल्यास संपूर्ण कामना पूर्ण होईल. हेच या ग्रंथाचे वैशिष्ट्य सुद्धा आहे. महाराज अनेकांना मंत्र देत. अनेक सामर्थ्यवान गुरु आपल्या शिष्यांना मंत्र देतात. बहुतेक शिष्यांची स्थिती कशी आहे पहा. ते मंत्र ऐकतात तसेच स्वस्थ बसतात. त्यांना काही न करता कृपा हवी असते. मिळालेला गुरुमंत्र हा साधना करण्यासाठी असल्याचे त्यांना माहीतच नसते. नित्य साधना करणाऱ्या साधकांचे जन्माचे सार्थक होईल. श्री गुरुने दिलेला मंत्र हा जन्माचे सुवर्ण करणारा मंत्रपरीसच असतो. हा परीस उश्वास घेऊन झोपला तर त्या मंत्राचा उपयोग काय. गुरुने दिलेल्या मंत्राचा आपण नित्य जप केला पाहिजे. मंत्राला जितकी अक्षरे तितका 1000 जप दिवसाला झाला पाहिजे. नित्यशः एवढा जप करणे शक्य नसले तरी मंत्राच्या अक्षरा एवढा माळा ओढायला पाहिजे. यात मात्र सवलत नाही. एवढे तरी करा. यातही काही कमी झाले तर आपणास दोष लागतो. गुरु कमी पडले म्हणून तो त्यांच्याकडेही दोष जातो. याचाही सर्वांनी विचार करावा. मंत्रशास्त्र तर स्पष्ट सांगते की रोज जास्तीत जास्त जप करावा आणि नीट नोंद करून ठेवावी. श्री शंकर गीता ह्या ग्रंथाचे मुख्य आधार ओंकारनाथ भस्मे हे होत. त्यांच्या पारमार्थिक अधिकार श्री शंकर महाराजाप्रमाणेच होय. 1980 साली श्री शंकर महाराजांचे चरित्र लिहावे काय अशी मी त्यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा ते काहीच बोलले नाहीत. पण त्यानंतर 8 वर्षांनी स्वतःहून म्हणाले, आमच्या महाराजांचे चरित्र आपण का नाही लिहित. चरित्र लिखाणाविषयी आपल्याला 8 वर्षापूर्वी विचारले असता तेव्हा आपण काहीच का बोलला नाही. ह्या प्रश्नावर भस्मे म्हणाले, तेव्हा महाराजांचा आदेश नव्हता, तो आज झालेला आहे. या प्रकारे ग्रंथाचे लिखाण करण्याची योजना निश्चित झाली. त्यानुसार सोलापूरहून पुण्यास प्रयाण केले. महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन तिथे चरित्र ग्रंथासंदर्भात निवेदन केले. महाराजांचा आशीर्वाद घेतला. मग अनेक शंकर शिष्य भक्तांना भेटलो. बरीच माहिती, लोकांचे अनुभव मिळाले. या ग्रंथनिर्मिती संदर्भात भस्मेंचा सहभाग सर्वाधिक मोलाचा ठरला. ते त्यांच्या लहानपणापासूनच महाराजांच्या संगतीत होते. महाराजांच्या एकनिष्ठ भक्तापैकी ते होत. महाराजांची प्रत्यक्ष सेवा करण्याचे देवदुर्लभ भाग्य त्यांना लाभले होते. त्यांचा माझा 20 वर्षाचा परिचय असल्याने या काळात प्रत्येक भेटीच्या वेळी ते महाराजाविषयी काही ना काही सांगत असे. हा अनुभवाचा खजिना ग्रंथ घडणीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला. श्री शंकर महाराजांचे नुसते नावही जरी उच्चारले वा त्यांनी ऐकले तरी त्यास गहिवरून येत असे. एवढी त्यांची महाराजांशी एकरूपता झाली होती.
माहिती पुरवण्याबरोबरच विविध उपयुक्त पुस्तके मिळवून देणे, लोकांच्या भेटी गाठी घडवून आणणे ह्यांची त्यांना अत्यंत तळमळ दिसून येत होती. प्रत्येक अध्याय पूर्ण झाला असता त्यांना मी वाचून दाखवित असे. त्यांचे श्रवण करतेवेळी ते खूप आनंदित होत असत. त्यांच्या चेहऱ्यावर अपार संतुष्टता दिसत असे. हे पाहता ते प्रत्यक्ष महाराजच संतुष्ट झाल्याची पावती मला मिळत होती. त्यामुळे या ग्रंथाचे सर्व श्रेय प्रामुख्याने भस्मे यांनाच आहे. महाराजांच्या चरणी दृढभाव असणारे शशिकांत महादेव हे भक्तही या कार्यास सर्वोत्परी सहकार्य देत होते. त्यांनी आपल्या मोटारीतून आम्हाला असंख्य ठिकाणी नेले. अनेकांच्या भेटी गाठी घेता आल्या. पुण्याव्यतिरिक्त जवळपासच्या अनेक गावात ठिकठिकाणी फिरताना देवांची मदत लाभली. जणू असे हे देव सहकार्य लाभले. ऐसे महाराज चरित्र. महाराजांच्या चरित्राचे वर्णन काय करावे. जसे सुईच्या आग्र्यावर नगररचना करावी किंवा हातात धरलेल्या घागरीमध्ये समुद्रजल भरून त्यात संपूर्ण समुद्राची कल्पना करावी, असे हे चरित्र. ज्याला घरातही चालता येत नाही त्याने पृथ्वी प्रदक्षिणा पार पाडल्याची गर्जना करणे, असे हे चरित्र. ज्यास रोजच्या अन्नाची भ्रांती पडलेली आहे त्याने समस्त जगास पक्वाने देऊन तृप्त करण्याची घोषणा करणे, असे हे चरित्र. रविकिरणे आपण मोजू शकतो काय. नभामध्ये नक्षत्रे तारांगणे किती आहेत हे सांगू शकतो काय. सागराची खोली किती आहे हे सांगता येते काय, तसे हे चरित्र. आकाश किती उंच आहे, पृथ्वीची लांबी किती आहे, वायूची गती काय सांगता येईल काय, तसे हे चरित्र. अगणित अनुभव, अगणित त्या अनुभवाच्या छटाही अगणित, अशा महाराजांच्या कृती अगणित. हे सर्व गुंफता येईल काय. अपंगाने पर्वताला पादक्रांत करणे, मुक्याच्या मुख्यातून वाग्देवी झरझरपणे, अशी या ग्रंथाची महाराजांच्या कृपेची फलश्रुती होय. तो सोमवार होता, 28 सप्टेंबर 1987, अश्विन शुद्ध पंचमी, शके 1909 या शुभदिनी सुवेळी ग्रंथलिखाणाचा शुभारंभ झाला. ग्रंथलेखन पूर्ण झाले तो दिवस सोमवार, पौष शुद्ध अष्टमी, शके 1910, 30 जानेवारी 1909. ग्रंथाला प्रारंभ आणि लेखनाची पूर्ती सोमवारीच झाली. महाराज प्रकटले सोमवारी, त्यांचे महानिर्वाणही सोमवारीच झाले. महाराजांच्या बाबत महत्वाच्या घटना सोमवारीच घडताना दिसतात. यावरून त्यांच्या शुभंकर श्रीशंकर ह्या मूळ स्वरूपाची कल्पना येते. मी लेखन करता जामदग्न्य वत्स पंचप्रवर देवस्थ ऋग्वेदी ब्राह्मण. माझे नाव भगवंत वासुदेव अघोर. माझ्यावर भगवान श्रीची कृपा म्हणून हे ग्रंथलेखन पूर्ण झाले. सुयोग जुळून आले. त्यांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. शुभंकराचा आदेश झाला, आशीर्वाद मिळाला. त्या दिव्य लीलाधारी श्रीचरणी ही 18 अध्यायाची शब्दमाला अंतःकरणपूर्वक अर्पण करीत आहे. 3 पादुका. श्री शंकर महाराजाच्या 3 पादुका आहेत. एक पुण्याच्या समाधी मठात, दुसरा सोलापूरच्या शुभराय महाराज मठात, तर तिसऱ्या सोलापूरला चक्कलमळ्यात. भक्ताकडे विनंती अर्ज. श्री शंकर गीता हा ग्रंथ घरातल्या पाठावर असावा. त्यावर नित्यशा गंध फूल व्हावे, मनोभावे नमस्कार करावा, म्हणजे समाधान शांती मिळेल. भक्तगण हो, ऐकलं का. पहा, अलक महाराजांनी पुकार केला. मी साष्टांग नमस्कार घातला आहे. 18व्या अध्यायाच्या पूर्तीबरोबरच ग्रंथाची समाप्ती होत आहे. पहा, महाराजांनी स्वतः ग्रंथ हाती घेतला आहे. शुभ हर शंकर, शुभ हर शंकर, शुभंकर श्री शंकर. जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय.